नमस्कार मित्रांनो, पवन टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेले पांडवलेनीच्या इथं बटरफ्लाय गार्डन मध्ये। नाईटला इथं लेझर शो असतो, तो लेझर शो बघूया। घाबरलात का? अहो, जंगलातली रात्र ही अशीच असते, भीती दाखवणार। पण इथली पहाट पाहिली का कधी? नाही ना? मग आता पहाच। हजारो वर्ष सूर्य आपल्या किरणांनी हे अरण्य असंच जागवतोय। ते पहा, आले किरणांचे हात। डोळे कमी जास्त होतात। हळूच काळोखाला पळवून लावणारी पहाट पाहण्यात ही जी गंमत आहे ना, वा, मी खरंच भाग्यवान। गेली झाडामध्ये बोलतायत पाय। हा सोहळा मी रोज पाहतोय। किरणाचा हा नियम आजवर कधीच चुकलेला नाही। वा, खरंय बाबा, असं वाटतं आपल्या किरणांनी अंधारून गोंजारून जणू काही आपल्याला जाग करतायत सूर्यदेव। अरे, बाळ राजे अजूनही निजलेलेच आहेत का? उठा उठा बाळ राजे, उठा। लवकर निजे, लवकर उठे, दया ज्ञान आरोग्य संपत्ती प्राप्त होए, हो की नाही? आजोबा, मी रात्रभर झोपू शकलो नाही। ओ, का गो? आजोबा, रात्री काजव्यांचा नाच पाहत होतो, तो संपेच ना सकाळपर्यंत। काय बाळ राजे, आता तुम्हाला त्याची सवय लावून घ्यायला हवी। अरे, मित्र आहेत ना तुझे ते, मग मग त्यांची तक्रार नाही करायची। होय, बघा ना आजोबा, कानाची पुंगा कुलकुल्या करतात। चकित झाला तर? अहो, हीच तर खरी मजा आहे। पाहिलं की नाही, माणसासारखं यांचंही जग असतं, एक अनोखं जग, 4 ऋतूंमध्ये गुंफलेलं। बरसे,
वैशाखाचा बळवा जाळी ग्रीष्माची तलके अग्निरथावर आर्द होते सूर्याची पालके रान पान आक्रंदन करते पाणवठे सरकी सरित मृगाच्या भिजण्यासाठी व्याकुळते धरते व्याकुळते धरते. मला आठवतंय माझ्या लहानपणीचं हे जंगल, हिरवीगार वनराई, वेगवेगळ्या ऋतूंमधलं सौंदर्य, अगणित प्राण्यांनी भरलेल्या या रानात मग एक निराळा प्राणी आला. माणूस त्याचं नाव. 2 हात 2 पाय, चेहऱ्यावर भाबडा भाव. आमच्या सोबतीला हसायचा, चाचायचा, रमायचा. आम्ही देतो प्राणवायू म्हणून मानायचा आभार, आमच्यामुळे पडतो पाऊस म्हणून मानायचा उपकार. खरंच आपलं जंगल आताही फारच सुंदर आहे, पण तो मनुष्य प्राणी असाच आहे का हो? नाही बाळा, आता त्याला सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल जास्त प्रिय वाटू लागलंय आणि त्या प्रेमापोटी त्यानं हिरव्यागार जंगलांची कत्तल सुरू केली आहे म्हणे. बघताय ना आणि ऐकताय ना, या सुंदर नंदनवनात प्रत्येकाच्या मनात माणसाची भीती आहे. मनुष्य आपल्यावर आक्रमण करणार असं वाटतंय त्यांना. राहील का हे जंगल सुरक्षित? असंच सुंदर हा कसला गोंगाट? खरंच तो माणूस प्राणी आपल्याला मारून टाकणार का? मला खूप उंच व्हायचं, मोठं व्हायचं, अगदी आजोबांसारखं. भिऊ नकोस बाळा, भिऊ नकोस. अरे होशील ना तू, मोठा होशील, तुझ्या आजोबांसारखा, 450 वर्षांचा. हे खरं होऊ दे रे परमेश्वरा, खरं होऊ दे. आजोबा ते बघा इकडेच येत आहे. अरे वा, जंगलाचा हा कोपरा अजून शिल्लक आहे. हीच संधी आहे. इथं कोणी यायच्या ही झाड कापून काढायला पाहिजे. मग काय, कोळसाच कोळसा, म्हणजे फायदाच फायदा. आधी ये मोठं झाड, लाकडाचे लई पैसे भेटतील रे. यार पटापट काढा कुऱ्हाडी.
बारीक झाड घे कापून, पण दिशी होईल. जास्त त्रास पण नाही होणार. हे राहीलच की, याच ट्रकात जाईल की. चला रे, ह्या कापून कोणी यांच्या आत. माझ्या बाबांना आम्हाला जितक्या मायने सावली देत होते तितक्याच मायने तुम्हाला पण सावली देत होते. तुम्ही त्यांच्यावरती जाऊ आता किती गोड स्वप्न होती त्याची. एवढ्याशा भांड्यांवरती पाखरं बसली, लेकरच पोपाळ बांधली. काय स्वप्न पाहत होतं माझं बाळ. कसे क्रूर झाला, कसे क्रूर झाला. तुम्हालाही आहेत ना चिमणी बाळ, असतात नाही तुम्हा माणसात नाही भावना. का करता असं, का चालवता पुढे. सांगा ना, बोला ना, गप्प का आता. सांगा ना कोणीतरी, का वागतात माणसं तशी. काय मिळालं तुम्हाला या विनाशात. त्याचा शेवट असतो सर्वनाश. बळींचा आकडा 20,000च्या पुढे जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय सैन्य हेलिकॉप्टरच्या सहाय्याने या दुर्गम भागात संकटात असलेल्या हजारो स्थानिक नागरिकांचे आणि यात्रेकरूंचे जीव वाचवण्याची पराकाष्ठा करत आहे. जवळपास 1200 कोटींच्या आसपास आर्थिक नुकसानाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही वर्षात झालेली अमर्याद वृक्षतोड हे या महाप्रलयाचं एकमेव कारण असल्याचं पर्यावरण तज्ज्ञांचं मत आहे. गेल्या 5 वर्षात राज्यात पडणाऱ्या दुष्काळाला मागील 2 दशकातील जंगलतोड कारणीभूत असल्याचं तपासात सिद्ध झालं.
सृष्टीच्या निर्मितीपैकी तुम्ही एक. तिनं तुम्हाला निर्माण केलं, जगणं शिकवलं. तिच्या इतर निर्मितीपेक्षा अधिक अशी बुद्धिमत्ता दिली. आणि तुम्ही काय केलं? स्वतःच्या स्वार्थाकरता ती बुद्धीच गहाण टाकली आणि क्रूरपणे तुटून पडला तिच्यावर. वनांची कत्तल केली, समुद्र बुजवला, नद्या आटवल्या, आणि तरीही वखवख संपतच नाहीये तुमची. या साऱ्यात तिचा समतोल बिघडलाय. हे थांबायला हवं, नाहीतर सर्वनाश अटळ आहे. जागे व्हा, उठा. अजूनही वेळ गेलेली नाही. सृष्टी मातेचा टाहो ऐका. हे सारं एक वाईट स्वप्न होतं असं समजूया. कसलीही अपेक्षा न करता आपल्याला सतत देणारे वृक्ष जर जगले तरच आपण जगणार आहोत. आज एक शपथ घेऊया. सृष्टी मातेचा करपून गेलेला हिरवा पदर पुन्हा हिरवा करूया. जगण्याच्या रंगात यारे रंगुनी जाऊया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, लाईक करा, कमेंट्स करा, तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.